साठेनगर की घाणीचं माहेरघर. नगर परिषद शौचालयांच्या दुर्गंधीने घातलं थैमान. होय, संत विचारांच्या संततधारेत नाहणाऱ्या दामाजी पंतांच्या नगरीत अस्वच्छतेचं गलिच्छ वारं वाहायला लागलंय. याचा त्रास तिथल्या नागरिकांना सहन करावा लागतोय. अतिशय मूलभूत गरजांपासून वंचित राहिलेले लोक याविषयी संताप व्यक्त करतायत. बाबा नाव काय तुमचं? रामदास गोपाळ गुरव. बर. कशाला आला तिथं? संडासला. बर. ते काय इथं स्वच्छता काय नाही, बर. लाईट नाही, पाणी नसतंय, ही नसतंय, काय सुद्धा नाही. सगळं घाण आहे संडास, बघायला कोण येत नाही. ती बर. काय केलं पाहिजे इथं? स्वच्छता करायला पाहिजे. लाईटची सोय नाही, काय नाही. किती दिवस झाला अशी अवस्था आहे? 7-8 महिने होऊन गेले ते. हा. बर. हे बस वाटतं का आज जाऊन? नाहीच गेली, नाही लगन बसतो आम्ही. बर. याबाबत काय तक्रार कोणाकडे केली? कोणी नाही, मी कोणी आता ते प्रशासक आल्यामुळे केलं नाही आम्ही. आता कोणी इथे येतं का नगरपालिकेचं इथं साफ स्वच्छता? नाही, बघायला कोण येत नाही. नगर परिषदेची अस्वच्छ शौचालय आणि त्यांची गलिच्छ देखभाल ही मंगळवेढ्यात आजच्या घडीची मुख्य समस्या बनली आहे. मंगळवेढ्यातील साठेनगर येथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी प्रत्येकी 20 अशी नगर परिषदेची शौचालये आहेत. ती वेळेवर स्वच्छ केली जात नाहीत. अस्वच्छतेमुळे विविध समस्या उद्भवत आहेत असं नागरिक सांगतात. मी स्वप्नील कांबळे, साठेनगर मंगळवेढा. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की शौचालय एवढं भयानक दुर्दैवी अवस्था आहे की आतमध्ये गेले उलटे होते असं स्वच्छ शौचालय आहे. त्याला रोज त्याला ते अधिकाऱ्यांनी स्वच्छ करण्याचे आदेश असतात कर्मचाऱ्यांना, ते काय होतच नाही. आता बघायला गेलं तर 20 शौचालय खाली 20 शौचालय वर आहेत, दोन्हीकडे लेडीज आणि जेंट्स. खाली 20 मध्ये वर 2 आणि खाली 2 असतील दोन्हीकडे पण. एवढी वाईट अवस्था आहे ते शौचालयाची की आता तुम्ही जर व्हिडिओ जर काढून घेतला तर सगळ्यात उत्तम होईल. आणि ती जरा चौकशीचे आदेश द्यावे असं आमचं मत आहे. आणि चौकाची अवस्था एवढी भयानक आहे त्या बाथरूमची की शब्दात सांगता येणार नाही. ते तुम्ही बघू शकता. काय लोक जातात का? लोक जातात की, पण काय करते ती आता शक्यतो एवढी बेकार अवस्था आहे की तोंडाला रुमाल लावून बसते. ती दरवाजे बघा, लाईट नाही, लाईट तोडून वायरा चोरून त्या बेसिन होतं, त्यात बेसिन नाही, बेसिन सुद्धा नाही. एवढी बेकार अवस्था झाली इथली की शब्दात तुम्हाला सांगता येत नाही, एवढी वाईट अवस्था आहे. आरोग्य समस्या उद्भवते. बारकी लेकरं खेळते, ते डासाचं प्रमाण वाढते, त्यांना काय म्हणतात त्याला कोणता रोग, डेंगू होऊ शकतोय, हिवताप होऊ शकतोय. बरेच असा आजार आहेत की त्या डासामुळे होऊ शकतात. बारकी लेकरं तुम्ही बघा इथे किती खेळतात किती नाही. त्याच्यावर तुम्ही अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे हा प्रश्न. त्यामध्ये विजेचा सुद्धा अभाव आहे. या समस्येने नागरिकांच्या आरोग्याचा देखील खेळ मांडलाय. माझं नाव शिवाजी भगवान अवघडे, साठेनगर अण्णाभाऊ साठे चौकात बाथरूम शौचालय. तुम्ही परीक्षित बघून घ्या. बाथरूमला इकडं महिला सुद्धा येत नाही. हे अशी दिसत तुम्हाला. वर संडास बाथरूम कोण साफ करायला येत नाही. कोण नगरपालिका दखल घेत नाही यामध्ये. कुठला कर्मचारी येत नाही यामध्ये. कर्मचारी तर फिरकत पण नाही, कोण लक्ष देत नाही यामध्ये. संडास बाथरूम महिलांना जायचं कुठं, जेंट्सनं जायचं कुठं. आणि एवढा वास येते, भयानक वास येते बाथरूम मध्ये गेल्यानंतर. आत बाथरूम मध्ये गेल्यानंतर आळ्या पडल्या त्या बाथरूम मध्ये, उलट्या होते त्या. अशी परिस्थिती झाली बाथरूमची. आम्ही बाथरूम बसायला जायचं कुठं, बाथरूम पोरांनी करायचे कुठं, जायचं कुठं बाथरूम. अशी नगरपालिकेने कुठे जात घेऊन काय तर नगरपालिकेने बघावं. नगरपालिका हे झाले कमी कमी वर्ष झाले चालूच आहे. वर्षापासून हे चालूच आहे. असं दरवाजे नाही, ते लाइटिंग नाही, ते माणसाने बसायचं कसं, महिलांना बसायचं कसं. याबाबत काही नगर परिषद अधिकारी नगर परिषद अधिकारी कोणतरी इकडे फिरकले बी नाही, कोण आले बी नाही. ते लक्ष दिलं नाही. तसं संडास बाथरूम आणले तसं
एकदा सो कोण नगरपालिका कर्मचारी आला नाही, देवाला पण आला नाही, काही संडास बाथरूम काही देवत पण नाही ती. आणि तुम्हाला परिस्थिती बघा असली जाऊन तुम्ही बाथरूम जाऊन बघू शकता. आधी गेल्या तुमच्या उलट होत्या एवढी अवस्था बेकार, आळ्या पण निघालेली त्यावर. मसाला रोग लागून मरतील, शेजाऱ्यांची घरे येते. आम्ही कसं बोलत सांगायचं नगरपालिकेला? किती भयानक अवस्था. एवढे भयानक अवस्था आहे, तुम्ही स्वतः जाऊन चेक करा वाटलं तर. एवढे भयानक आहे. लोक येतात का इथं? बाथरूम कोण येत नाही, आळ्या पडायला लागली ते बाथरूम लोक कसे येणार? बाथरूम मध्ये आळ्या पडायला लोक डायरेक्ट कॅन्डोर जाते बाथरूमला. 5 रुपये द्यायचं का होईना म्हणजे डायरेक्ट कॅन्डोर जाऊन बाथरूम करून येते. तर त्याला महिलांचीच अडचण आहे जास्त. महिलांचं पूर्ण बाथरूम असं एवढं घाण आहे, भयानक घाण आहे. सुलभ शौचालय वापरण्यासाठी खरंच सुलभ आहेत का? अशा शौचालयांचा वापर नागरिकांनी करायचा कसा? प्राथमिक गरजेला दिलेले दुय्यमपेक्षाही खालच्या स्तराचे स्थान यासाठी जबाबदार कोण? मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीत याचा फटका कुणाला बसणार? घेतील का याची जबाबदारी स्वार्थासाठी पोळी भाजणारे नेते, की नागरिकांनाच नगर परिषदेत घालावे लागतील खेटे? सध्या मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भावी नगराध्यक्ष आणि भावी नगरसेवक हे आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करतात. आता साठेनगरच्या नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नाविषयी कोण आवाज उठवणार? साठेनगरच्या या दुर्गंधीचा प्रश्न कोण सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.